पण इतका वाढला, इतका मोठा झाला, आयुष्याची इतकी वर्ष गेली, नामस्मरण करत नाही, डोळ्यासमोर दिसतो आहे पण सोपी साधना करताना दिसत नाही, त्याचं जास्त वाईट आम्हाला वाटतं. एखादा मुलगा लहानपणी गेला, आई बापांचं दुःख कालांतराने आवडलं जातं, पण तेच मूल मोठं झालं, थोडस आळशी निघालं, घरातच बसून राहायला लागलं, काही काम करत नाहीये, शिक्षणामध्ये गती नाहीये, मंद बुद्धीचा झाला, अपंग झाला आणि सारखा घरामध्ये डोळ्यासमोर दिसतो, आई वडिलांना प्रत्येक वेळेला त्याच्या दिसण्यामध्ये अंतःकरणाला दुःख जाणवतच असतं. मग याच्यापेक्षा कधी ना कधीतरी त्या दोघांच्या मनामध्ये हा विचार येईलच की नाही, की असं होण्यापेक्षा हा नसता झाला तर बरं झालं असतं. म्हणतीलच ना कधीतरी मनात तरी विचार येईल, अगदी एकांतात आपापसात तरी हे म्हणून दाखवतील ते, फक्त नाथ महाराज प्रकट बोलतात एवढंच आहे. त्याच्यापेक्षा सटवीने नेला असतं तर परवडलं असतं. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे, याच्यातला म्हणून काल आपण बोललो की हे एक विचित्र समाजाचं मानसशास्त्र ओळखणं फार अवघड असतं. समाज मनाची नाडी पकडणं फार कठीण असतं. समाजाच्या मनामध्ये कोणता विचार कधी येईल आणि तो विचार कधी व्यापक रूप धारण करेल, समष्टी मनाचा ताबा घेईल, हे कुणालाही सांगता येत नाही, त्याचं भाकीत करता येत नाही, काही सांगता येत नाही. या समाज मनाची नाडी पकडणं संतांना मात्र जमलं. संतांना समाजाचे मनोदय कळतात, संतांना समाजाची मानसिक अवस्था कळते, संतांना समाजाची मनशांती कळते, संतांना समाजाच्या मनाची गती कळते. कळत नाही असं काही नाही. म्हणून त्याचा दुसरा भाग जर आपण बघितला, पहिला भाग मी आपल्याला सांगितला की तो लहानपणीच गेला असता तर बरं झालं असतं, त्याचं दुःख इतकं वाटलं नसतं जेवढं दुःख आता तो मोठा होऊनही नामस्मरण करत नाही. आणि दुसरा भाग त्याचा असा आहे की हा लहानपणीच जर गेला असता, सटवीनं जर याला 6व्या दिवशी नेलं असतं तर त्याच्याही आयुष्यातली इतकी वर्ष वाया गेली नसती. निदान तो लहानपणी जाऊन दुसऱ्या जन्माला आला असता तर तिथं तरी निदान नामस्मरण केलं असतं. त्याच्याही कल्याणाची ही तळमळ आहे, केवळ त्याला शिव्या देणं नाही आहे. लहानपणीच गेला असता बरं झालं असतं, त्याची तरी इतकी वर्ष का वाया गेली. लहानपणापासून ते आता 25, 30, 40 जे काही आताचं त्याचं वय आहे, ती 40 वर्ष वाया जाण्यापेक्षा 6 दिवस वाया गेलेले परवडतात ना. 40 वर्ष कुठे आणि 6 दिवस कुठे. पण असा कोण आहे की ज्याच्याबद्दल नाथ महाराजांना असं वाटतं की याला सटवीने नेलं असतं तर बरं झालं असतं. का त्या क्षुद्र देवतेला नाथ महाराजांनी इतकं प्राधान्य द्यावं? त्याचं कारण एकच आहे. नाथ महाराज म्हणतात भक्ती वीण वाढला म्हणून, कामाचा नाहीये. पशु असा शब्द वापरलाय नाथ महाराजांनी, पण मी खरं सांगू आपल्याला, तो पशु हा तरी निदान कुणाच्या तरी कामाला येतो. पशु का असे ना, काही त्याचा उपयोग होवो न होवो, निदान मेल्यानंतर त्याचं कातड तरी पकवाजाला लावता येतो. आपलं काय? आपलं काय? नाथ महाराज म्हणून म्हणतात भक्ती वीण पशु कशासी वाढला. आता हे भक्ती वीण म्हणण्याचं कारण काय, थोडा त्याचा विचार सांगतो. माणसाचा जन्म माणसाला देवाने ज्या हेतूने दिलेला आहे, त्या हेतूमध्ये माणसाची प्रवृत्ती होत नसेल तर त्याचा जन्म व्यर्थ झाला. मागे आपण एकदा बोललोय, वेगळ्या परिभाषेमध्ये बोललोय, पण पुन्हा सांगायला मला संकोच वाटत नाही. आता एखादी वस्तू ज्या हेतूने निर्माण केलेली असते, त्या हेतूमध्ये त्या वस्तूचा विनियोग न होणं म्हणजे त्या वस्तूच्या निर्मितीचं मूल्य शून्य करणं आहे. अगदी सरळ लक्षात घ्या. ज्या हेतूने जी वस्तू बनवलेली असते त्या हेतूमध्ये त्या वस्तूचा विनियोग होणं स्वाभाविक आहे.
अन्य कारणाकरता जेव्हा ती वस्तू वापरली जाते तेव्हा त्या वस्तूचा तो कदाचित वेगळा वापर असेल, पण त्याच्या करता ती वस्तू बनवलेली नाही. मी याच्याकरता उदाहरण काय देतो आपल्याला. माझ्या समोर हा चष्मा आहे. या चष्माला काही 400, 500, 600, 700, 1000 काही पैसे मला दिलेतच नाही, तसं नाही दिलं मला, पण याला काही मी पैसे दिलेत ना. याच्या निर्मितीचं काही मूल्य आहे. याच्या काचा बनवल्या गेल्या आहेत, याची फ्रेम बनवली गेलेली आहे, याला काही बिजागिरी लावली गेलेली आहे, त्याला काही रंग दिलेला आहे, काय जे काही असेल ते, आणि सगळं मिळून त्या दुकानदाराचा खर्च, निर्मितीचा खर्च, त्याच्यातला फायदा, अमुक तमुक हे करून ते करून 1000 रुपये याची किंमत ठरवली गेली असेल. मला 1000 रुपयाला हा चष्मा मिळाला. मुद्दा एवढाच आहे की हा चष्मा निर्माण कशा करता केला गेला. वाचण्याकरता, पाहण्याकरता, दृष्टीदोष निवृत्त करण्याकरता. याच्या पलीकडे दुसरं काही कारण आहे याच्या निर्मितीचं. मला वाचताना दिसत नाही, वापरा चष्मा. मला पाहताना दिसत नाही, वापरा चष्मा. माझं डोकं दुखतं, काय जे असेल ते वापरा. डोळ्याचे दोष दूर करण्याकरता या वस्तूची निर्मिती झाली, आणि याचं निर्मिती मूल्य म्हणून माझ्या पत्रात जेव्हा ते पडलं तेव्हा निर्मिती मूल्य असेल 500, पण मला पडलं 1000 रुपये. आता 1000 रुपयाला जेव्हा मी वाचण्याकरता हा चष्मा घेतला, तर या चष्म्याचा उपयोग कशा करता झाला पाहिजे. वाचण्याकरता झाला पाहिजे. मग वाचायचं सोडून देऊन मी हा चष्मा याच्याकरता वापरत असेल तर याचं निर्मिती मूल्य काय. निर्मिती मूल्य काय, काही राहिलं नाही ना. ज्या हेतूने वस्तू निर्माण केली गेली त्या हेतूमध्ये त्याचा विनियोग होणं महत्वाचं आहे ना. तसा मानवी देह का निर्माण केला देवानी, आणि ते सोडून जर आम्ही त्या देहाचा विनियोग अन्य कुठल्या कारणाकरता करत असतो तर या देहाच्या निर्मितीचं मूल्य काय. आणि मग ज्या हेतूमध्ये हा देह प्रवृत्त झाला, तो हेतू ज्या देहांकडून आता पाळला जातो, सांभाळला जातो, त्या हेतूमध्ये ज्या देहाचा विनियोग झाला ते देह आणि हा देह याच्यामध्ये अंतर काय राहिलं, काही राहिलं नाही. म्हणून याला पशु म्हणावं लागेल. याला मानवी देह नाही म्हणतात. का बनवला माणसाचा देह. तुकाराम महाराजांना विचारा, ते सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा. देवाने आम्हाला देह दिला नामस्मरण करण्याकरता, भजन करण्याकरता, भगवंताची उपासना करण्याकरता. भागवतामध्ये त्याचे संदर्भ येतात. भगवंतांनी पहिल्यांदा घोडा बनवला, समाधान वाटलं नाही म्हणून गाय बनवली, तरी समाधान वाटलं नाही, मग मनुष्य बनवला. भागवत पहा आपण. हा मनुष्य बनवल्यानंतर देवाला बरं वाटलं, चला आपल्याला प्राप्त होण्याची धारणा, आपल्याला प्राप्त होण्याचा अधिकार एका तरी जीवाला आपल्याला देता येईल, तो हा माणूस आहे. पण माणूस तेच जर करत नसेल तर मग असं न करणारे जे देह बनवले गेले त्याच्यातून आपल्या या देहामध्ये काही वैलक्षण्य राहणार नाही, वेगळेपणा राहणार नाही. म्हणून मग या दोन्ही देहामध्ये समानता काही असेल. भरतराजांनी म्हटल्याप्रमाणे आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. हे तर चालतच आहे. आहार निद्रा विषयाचा उपभोग भय हे सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी समान आहे. मनुष्य मेतत् पशुभिर्ना, अरे कोणी असू दे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यम एतत् सामान्य समानता सगळ्या ठिकाणी आहे. कुणामध्ये पशुभिः नराणाम, माणूस आणि पशु या दोघांमध्ये याची समानता आहे की माणसालाही आहार निद्रा विषयाचा उपभोग भय असतं आणि पशूंनाही आहार निद्रा भय विषयाचा उपभोग असतो. अपेक्षा सगळ्यांना आहे, माणसालाही आणि पशुलाही. त्यांना वाटत नाही का आपल्याला काही खायला मिळावं म्हणून. वाटतं. कुत्र्याला वाटतं तसं, माणसाला वाटतं, माणसाला वाटतं तसं, बैलाला वाटतं, बैलाला वाटतं तसं, ढेकणाला वाटतं तसं, डासाला वाटतं, चिमटाला वाटतं. प्रत्येकाला आहाराची अपेक्षा आहे, प्रत्येकाला निद्रेची अपेक्षा आहे.
प्रत्येकाच्या अंतःकरणात भय नावाचा मनोविकार आहे. किती सामर्थ्य संपन्न असला तरी वाघ सुद्धा कोणाला तरी घाबरतोच आहे. किंबहुना त्याच्या अंतःकरणात भय आहे म्हणून तर तो समोर आलेल्या माणसावर आक्रमण करतो. हा आपल्याला मारेल असं त्याला वाटतं भय, म्हणून हा मारण्याच्या पूर्वी आपण याला मारलं पाहिजे म्हणून तो वाघ आपल्या अंगावर उडी घालतो असं म्हणतात. मी काही अनुभव घेतला असं म्हणतात की त्याच्या अंतःकरणात भय नावाचा एक मनोविकार असतो. असेल विषयाचा उपभोग सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समान आहे. कोणाला विषय नको? सगळ्यांनाच पाहिजे. मग आहार, निद्रा, भय आणि मैथुन एवढ्यावरच जर बाकीचे प्राणी जगत असतील आणि मनुष्यही तेच करत असतील तर पशुभिर नराणाम एतत् सामान्यम. त्यामुळे मग त्याला माणूस म्हणा नाहीतर याला पशु म्हणा, फरक नाही पडणार. माणूसही एवढंच करणार आहे, पशु एवढंच करणार आहे. पण पशुला माणूस म्हणत नाही, माणसाला पशु म्हणतात. कधीच म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण माणसाचं जीवन तेवढंच नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून. ते माहिती आहे म्हणून माणसाला पशु म्हणतात. पशुला माणूस म्हणत नाही. कदाचित तो फार मोठा अपमान असावा पशुचा. कारण तो जर तेवढंच करत असेल तर कशाला मग माणूस झालाच कशाला, असं आहे ना. हा, या ज्या सामान्य भूमिका आहेत म्हणजे दोन्हीकडे समानत्वानं असणारा आहार, निद्रा, भय विषयाचा उपभोग हे सगळीकडे जरी समान असलं त्याची अभिव्यक्ती कदाचित वेगळी होईल. त्याच्यातही विचार आहे जो फक्त माणूसच करू शकतो. मी गमतीने सांगतो ना आपल्याला, कुत्र्यालाही भूक लागते, माणसालाही भूक लागते. भूक हे आध्यात्मिक दुःख आहे. हे आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख, अधिदैविक दुःख, बाकीचा विचार जरी सोडून दिला तरी आध्यात्मिक दुःखापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर कुत्र्यालाही भूक लागते, माणसालाही भूक लागते. पण या भूकेची अभिव्यक्ती किंवा भूकेच्या संबंधानं होणारी क्रियेची अभिव्यक्ती ही मात्र वेगवेगळी होते की नाही? वेगवेगळी होते. कशी होते? कुत्र्याला, मी अगदीच गमतीनं बोलतो, कुत्र्याला भूक लागली तर कुत्रा मालकासमोर जाऊन शेपूट हलवतो आणि माणसाला भूक लागली तर माणूस मालकिणी समोर शेपूट हलवतो. पण कुणासमोर शेपूट हलवावं हे ज्याला कळतं तो माणूस, हे मला म्हणायचं. याच्या मागे विचार आहे ना. कुत्रा कोणाच्याही दारात जाऊन भीक मागेल, आपण तसं करणार किंवा शेपूट हलवेल, आपण तसं करणार नाही ना. आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठून अन्न मिळेल, आपल्याला अन्न देणारं कोण आहे याची जाणीव आहे आपल्याला. आपण त्याचा विचार करतो, कुत्रा नाही करत. भय निर्माण झाल्यानंतर कुत्रा वाटेल त्या दिशेला पळत सुटेल, आपण घराकडेच येऊ. विचार आहे ना त्याच्या मागे. विषयाचा उपभोग घेताना तेच आहे. निद्रेचा विचार तोच आहे. कुत्र्याला झोप लागते, माणसाने झोप लागते. फरक कुठे? पुन्हा तोच आहे. विचाराचाच फरक आहे. कुत्र्याला कुणाच्या पायाचा आवाज आला की कुत्र्याला जाग येते. आम्हाला कुंडली कवरता झाल्याशिवाय येत नाही. आता काय करायचं त्याला? होत नाही असं. म्हणजे कुठे ना कुठेतरी विस्तार करण्यात तात्पर्य नाही. मला सांगायचं आहे की आहार, निद्रा, भय मैथुनंच सामान्य मेहनत पशुभिर नराणाम असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा हे जर सगळीकडे सामान्यत्वानं आहे, पशु आणि माणूस यांच्यामध्ये समानत्वानं जर आहे, तर माणसाचं व्यावर्तकत्व हे कशात आहे हे ओळखलं पाहिजे. वेगळेपण कशात आहे हे ओळखलं पाहिजे. हे सगळं समान आहे. पण कुत्रा हरिहरी म्हणत नाही, माणूस म्हणू शकतो. हे वेगळेपण आहे. कुत्र्याला धर्म नाही, मनुष्य धर्माचं पालन करू शकतो. हा वेगळेपण आहे. कुत्र्याला ज्ञान नाही, माणूस ज्ञान संपादन करू शकतो. हा वेगळेपण.
ज्ञान भेदेशामध्ये को विशेषो ज्ञानेन हिना पशुरे समाना किंवा धर्मेन हिना पशु, काय जो पाठभेद असेल तो असेल. ज्ञान नसेल तर पशुच आहे तो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या संबंधामध्ये विचार करताना असं म्हटलंय, ऐके जया प्राण्याच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही बरी मरण चांगलं, सटवीने नेला नाही पैसा. तेच आहे ऐक जया प्राण्याच्या ठाई. अर्जुना, ज्या प्राण्यांच्या ठिकाणी या ज्ञानाची आवडी नाही, या ब्रह्मज्ञानाची आवड, ज्ञानाची आवड ज्या प्राण्यांच्या ठिकाणी नाही, त्याचं जगणं काय, त्याच्यापेक्षा तो मेलेला बरा. बरा नाही, चांगला. वरी मरण बरे नाही, वरी मरण चांगलं. तो मेलेला बरा नाही, मेलेला चांगलाच आहे. काही उपयोग नाही त्याचा या जगाला ना. त्याच्या स्वजीवनाच्या कल्याणाकरता तो जगतो आहे, नाही परकल्याणाकरता तो जगतो आहे. मग काय याच्यापेक्षा अर्जुना तो मेलेला चांगला आहे बाबा. त्याचे जियाले म्हणून काही, त्याचं जगणं काही जगणं आहे, वरी मरण चांगलं, त्याच्यापेक्षा तो मेलेला परवडतो आम्हाला, चांगला आहे. तुकाराम महाराजांची वचन बघा आपण. तरीच जन्मायावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. श्वान सुकर हे शब्द तुकाराम महाराजांनी वापरले. जन्माला येऊन भगवंताचं दास्यत्व जर करणार नसू आम्ही, तर या जगतामध्ये जन्माला आलेले श्वान सुकर काय कमी आहे? काय कमी? भक्तिवीण पशु, पशु शब्द वापर. पण याच्यामध्ये एक विचार आहे. 9व्या अध्यायातही तो विचार आला. प्रत्येक संबंधानं बोलतो, पण आता आठवलं म्हणून विधान करून जातो. ज्ञानोबरांचं स्मरण आलं म्हणून तर गोडी आठवली म्हणून बोलून जातो. माझी भक्तिवीण जळते जियाले, पण आता पृथ्वीवरील पाषाण नसती काही. अर्जुनाला बोलतात भगवान. 9वा अध्याय 31वा श्लोक, त्याच्या खालचं भाष्य बघा. ज्ञानोबराय बोलतात, भगवंताच्या मुखातून बोलतात. अर्जुना, माझी भक्तिवीण जळते जियाले, पण अरे माझ्या भक्तीशिवाय जगणं म्हणजे त्या जगण्याला काढी लागावी. जळते जियाले पण का? पृथ्वीवरील पाषाण नसते काही. माझी भक्ती न करता जगणारा माणूस काय, आणि इथं या पृथ्वीवर कार्यरूपानं जन्माला आलेला प्रारब्धवशात देह भोगणारा दगड काय, काय फरक राहिला? काय फरक राहिला? काही फरक नाही. म्हणून याचा थोडा क्रम आहे. संत फार उदार असतात, फार कृपाळ असतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबा आहे, कृपाळू आहे, उदार आहे, तुकोबा आहे, अत्यंत कृपाळू. नाथ महाराज अत्यंत दयाळू. पण तरीही ज्या अर्थी ही भाषा बोलतात, भक्ती न करणारा, विचार न करणारा संतांना पटत नाही. आणिक नाहीये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग तुमच्या मनाला कोण पडतं ते सांगा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी आणले. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणिक नाहीये माझ्या मना हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तुकाराम महाराजांचा सगळा अभंग बघून घ्या. माझ्या मनाला ते पटत नाही. ते शहाणे असो, पंडित असो. शहाणा वेगळा, पंडित वेगळा. पांडित्य हे वेगळंच असतं आणि शहाणपणा वेगळाच असतो. सगळेच शहाणे पंडित नसतात आणि सगळेच पंडित शहाणे नसतात. पांडित्य वेगळं असतं, शहाणपण वेगळं असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी आणि हो का पंडित शहाणा, ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी ते दोन वेगळे केले, त्या अर्थी दोघांमध्ये काहीतरी फरक असलाच पाहिजे ना. काय होतं, ज्याला पुस्तकी ज्ञान आहे तो पंडित होतो आणि ज्याला व्यवहार ज्ञान आहे तो शहाणा होतो.
असा एक सामान्य फरक आपल्याला करता आहे. पुस्तकी ज्ञान आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, पंडित आहे, पण शास्त्र कळतं म्हणून व्यवहार करतो असं नाही. आपल्या भारत देशामध्ये भास्कराचार्य नावाचे फार मोठे गणिती मुलगे आपल्याला माहिती असेल. शून्याचा शोध वगैरे वगैरे बरंच लिहिला होता त्यांचा ग्रंथ वगैरे वगैरे पुष्कळ जणांना माहिती असेल. बीजगणितामध्ये त्यांचं नाव फार श्रेष्ठ आहे, भास्कराचार्य. गणित आवडीचा विषय, कुठलंही कठीण गणित क्षणार्धात सोडवण्याचं सामर्थ्य, बुद्धिमत्ता अलौकिक. पण त्यांच्याबद्दल असं ऐकण्यात आहे, असं सांगितलं जातं की इतके मोठे गणिती असणारे भास्कराचार्य भाजी आणायला गेले तर भाजीवाली त्यांना 4 आणायला बसवत होते. पंडित होते की नाही? होते. कळलं नाही व्यवहार. अरे ज्या छिद्रातून मांजर जाते त्या छिद्रातून मांजरीची पिलंही जातात, हे न्यूटनला कळू नये काय? किती साधं आहे मला सांगा ना. ज्या छिद्रातून मांजर जाते त्याने नोकरांना सांगितलं मांजर माझ्या प्रयोगशाळेत येते, तिला पिलं झाली, मांजर आली की पिलं येतात, मग काहीतरी बंदोबस्त कर. दार लावून घेतलं तर ती मांजर ओरडते, माझ्या प्रयोगामध्ये मला योगदान केलं. मग काय करायचं? विक्षेप आला नको. मग त्यांनी सांगितलं एक काम कर, दरवाजाला 2 भोकपाट, एक मोठं भोकपाट, एक लहान भोकपाट. कोण सांगतं? सफरचंद. वरून खाली पडलं. सगळ्या जगताला हे बघून माहितीये, पण विचार करणारा तो एकटा होता की हे वरून खालीच का पडलं. इतका मोठा शास्त्रज्ञ, अलौकिक बुद्धिमत्ता, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या नोकराला सांगितलं दरवाजाला 2 भोकपाट, एक मोठं कर, एक लहान कर. नोकरांनी सांगितलं कशा करता? अरे मोठ्या भोकातून मांजर आत येईल, लहान भोकातून तिची पिलं आत येईल. त्या नोकरांनी कपाळाला हात मारला. तो म्हणाला माझं कुठल्या जन्माचं पाप अडवायला की मी तुमचा नोकर झालो. तुम्हाला कोण शास्त्रज्ञ म्हणतो? तो म्हणाला का असं का म्हणतोस? तो म्हणाला अरे ज्या भोकातून मांजर आत येते त्या भोकातून पिलं आत येणार नाहीत का? त्याला वेगळं भोक कशात पाडायचं? पण हे न्यूटनला कळलं नाही. पंडित असेल पण शहाणे असतातच असं नाही. शहाणा एक गंमत म्हणून सांगतो मी तुम्हाला. एक शेतकरी प्रवासाला निघाला, उगी गंमत म्हणून सांगतो. गाडीमध्ये, रेल्वे गाडीमध्ये बसला, प्रवास करत होता. त्याच्या डब्यामध्ये शिकला सवरलेला मोठ्या पदावर काम करणारा अभिमानी मनुष्य, सूट बूट टाय वगैरे त्याच्या डब्यात. आता प्रवासामध्ये बोलणं होतं इकडचं तिकडचं, याला मी मोठा, मी असा, मी विद्वान. शेतकरी बघितले, याला शेतकऱ्याची थट्टा करायची लहर. तो म्हणाला कुठं निघाले? शेतकऱ्याने आमच्या गावात. मी तिथेच चालू. शेतकऱ्याचं काय तर ठीक आहे, पण ते लांब आहे गाव, आहे वेळ लागेल. मग आपला वेळ जावा याच्याकरता आपण एकमेकांना कोडी घालू. शेतकरी मी शाळेचं पण कधी बघितलं नाही, मला तुमच्या एवढं काय कळतं? त्याचा अभिमान जरा सुखावं. आजूबाजूला बघितलं, आता आजूबाजूला लोक बसलेलेच असतात बघत, आणि ते बघण्याकरताच प्रवास करत असतात. आता असतं त्याला काय करतात ते बघायला लागले. आता काय या दोघांचा संवाद होतो. शेतकरी सांगितलं तुम्ही मोठे विद्वान, मी अनपढ असा. काही नाही, मुली गंमत म्हणून करायचं. ठीक आहे. त्यांनी सांगितलं पण ही गंमत आपल्याला थोडी फारच सहजतेने घ्यावी लागू नये याच्याकरता आपण एक अट घालून घेऊ. काय? त्याने सांगितलं काय नाही. शेतकऱ्याला सांगितलं म्हणजे मी कोडं घालतो, तुला जर नाही होता आलं तर तू 10 रुपये द्यायचे. तू कोडं घाल, मला नाही आलं तर मी 10 रुपये देईन. म्हणजे जरा गांभीर्य राहील. शेतकरी म्हणाला हा कुठला नियम आहे? तुम्ही इतके शिकलेले, मला कधीच 10 रुपये मिळायचे नाही. आणि यालाही वाटलं याला मिळायचे नाही, पण आपलं तिकीट तरी. शेतकऱ्यांनी सांगितलं असं नाही, मग तुम्ही मला कोडं घाला, मला जर उत्तर आलं नाही तर मी 10 रुपये देईन. मी तुम्हाला कोडं घालतो, तुम्हाला नाही आलं तर तुम्ही
100 रुपये द्यायचे. तुम्ही मोठे आहेत, विद्वान आहेत. आता आजूबाजूचे बघत असल्यामुळे याचा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला. तो म्हटलं ठीक आहे, झाला कोण. त्यांनी सांगितलं तू सांग. शेतकरी म्हणाला मी कोण करतो. ठीक आहे, शेतकऱ्याने पुढं घातलं. शेतकरी म्हणाला काय, एक पक्षी आहे, तो पक्षी जमिनीवर असताना 3 पायाचा आहे, उडायला लागला की 4 पायाचा होतो आणि आभाळात गेला की 5 पायाचा होतो. असा कोणता पक्षी आहे सांगा. आता हा डोकं खाजवायला लागला, कोणता पक्षी, कोणता पक्षी. जे काही वाचलेलं होतं ते सगळं आठवलं आणि कुठे संदर्भात सापडेल. विचार करायला लागला, इकडं शोध तिकडं शोध, गुगल करून काय हाताला लागेल. तरी सांगितलंय अजून मला विचार करायला एक अर्धा तास. शेतकरी म्हणाला अर्धा काय, गाव येईपर्यंत थोडा वेळाने जेव्हा त्याला काहीच उत्तर सापडेना, बाकीचे लोक जेव्हा टवकारून बघायला लागले तेव्हा तो म्हणाला बाबा मला काही या प्रश्नाचं उत्तर माहित नाही. शेतकरी म्हणाला द्या 100 रुपये. नाहीला झालं, 100 रुपये काढून दिले. हरला 100 दिली. त्याने मग विचारलं की ठीक आहे मला आलं नाही, आता मी तुला पुढं घालतो कारण मला नंतर अडचण. असा कोणता पक्षी आहे हेच कोण मी तुला घालतो. शेतकऱ्यांनी त्या 100 रुपयातले 10 रुपये काढून त्याला सांगितलं मला हा पंडित आहे पण शेतकरी शहाणा ठरला की नाही. 90 रुपये खिशात आहे त्याच्या, काही न करता. हे शहाणपण आहे. ज्याला व्यवहार करतो तो शहाणा. तुकाराम महाराज म्हणतात हे असे पंडित असो, वेदापासून ते काही पुराणापर्यंत सगळं मानणारे, ऐकणारे, सांगणारे मोठमोठे पंडित असो, नाही तर ज्याने हे काही सांगितलेलं नाही, ज्याला फारसं कळतही नाही, पण जो व्यवहार करतो आहे असा शहाणा असो, पण हे दोघेही जर नामस्मरण करत नसतील तर हे दोघेही आपल्या मनाला येत नाही. आणि तर नाहीये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग कोण येतं, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी आणून. तुकाराम महाराजांची ही भाषा आहे. आणि म्हणून नाथ महाराज जे आपल्याला म्हणतात की भक्तिविण पशु कशासी वाढला. जो भक्ती शिवाय वाढतो त्याला नाथ महाराज पशु म्हणतात. पण हे पशुत्व जे आरोपित केलं गेलं ते पशु पर्यंतच मर्यादित नाही. म्हणून मी ज्ञानोबांचं प्रमाण आपल्याला दिलं. पृथ्वीवरील पाषाण मस्तिका इथपर्यंत काढलं गेलं. अहो जो विचार करत नाही, नामस्मरण करत नाही, त्याला संतांनी एकदम पशु म्हटलं नाही, त्याला हळूहळू हळूहळू पशुपर्यंत नाही. मी प्रमाण सांगतो आपल्याला तशी. हळूहळू नेलं त्याला तिथपर्यंत. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. त्याला बालक म्हणलंय म्हणजे मनुष्य योनीतच ठेवलंय. पण बालक म्हणून कळत नाही, अजूनही विचार करत नाही, नामस्मरण करत नाही, बालकाला कळत नाही. भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला बालकांडामध्ये अगदी सुरुवातीला अगदी 6व्या-7व्या प्रसंगामध्ये असेल सुरुवातीच्या, नाथ महाराजांनी बाल्य, तारुण्य आणि वृद्ध या तिन्ही अवस्थांमधले गुण आणि दोष दोन्ही सांगितले. त्याच्यात बाल्यावस्थेतला सगळ्यात मोठा दोष हा असतो की तो अज्ञानी असतो. अज्ञानामुळे करत नसेल, ठीक आहे, समान तो देही बालकाच्या. कारण बालकाला काही कोणी विचारत नाही, भाग असं का केलं रे, तसं का केलं, हे का केलं नाही, ते का केलं नाही, असं कोणी म्हणत नाही. बालकच आहे, त्याला कळतच नाही, हे मान्यच असतं. घरामध्ये एखादी काहीतरी मोठी चर्चा चालू असताना तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, सगळ्यांची मतं घेतात. 5-7 वर्षाचं मूल त्याला तुला काय वाटतं विचारतात का कोणी? नाही. त्याचं अस्तित्व असलं तरी त्याच्या बुद्धीला किंमत नाही आहे. तसा जो नामस्मरण करत नाही तो समान तो देही बालकाच्या. मग त्याच्याही पुढे चला, त्याच्याही पुढे चला. काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, काही नित्य नेमावीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भारवा येतो वृषभ.
नित्यनेम जो करत नाही, नामस्मरण जो करत नाही, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, असं ज्याच्या बाबतीत होत नाही, त्या नित्यनेमाशिवाय जगणारा त्याला तुकाराम महाराजांनी श्वान म्हणतात. आता श्वान पशु आहे, पण त्यातल्या त्यात बरा, जर का बरा थोडी तरी त्याला बुद्धी आहे असं मानलं जातं. कुत्र्याला किंमत आहे. एखाद्या ठिकाणी काही गुन्हा झाला, बॉम्बस्फोट झाला, तर पोलीस कधी तुम्हाला असं दिसलं का की एखाद्या गाढवाच्या गळ्यात पट्टा बांधून घेऊन चालले वास घ्यायला म्हणून? असं जर कोणी पोलीस नेत असेल तर गाढव कोण हे ठरवलंच पाहिजे. असं होत नाही ना. ते कुत्र्याला नेतात कारण त्याच्या ठिकाणी काही इंद्रियांची ताकद आहे, सामर्थ्य आहे, त्याला कळतं. घराघरामध्ये आम्ही क्वचित घरामध्ये जातो, कुणाची ती कुत्री पाळलेली असतात, मला भयंकर भीती वाटते, भयंकर. ते काय त्याच आपण नवीन, यांना माहिती आहे आपण महाराज आहे म्हणून, कुत्र्याला तुम्हाला भीती वाटते. ते काय, ते अंगावर काय येतं, अंगावर काय चढतं. मला एकाने सांगितलं, अहो महाराज घाबरू नका, आमच्या ते काय त्याचं नाव होतं ते त्याला सगळं कळतं. म्हणलं मग ज्ञानेश्वरी सांगायला बसू नये एकदा, कळत असेल तर. कुठलं सगळं काय कळतं? कुत्रच कुत्र होते, त्याला काय कळायचं असतं. पण त्या मालकाला त्याचं इतकं कौतुक, त्याच्यापेक्षा मालकिणीला कौतुक. त्याला सगळं कळतं, सगळं कळतं, त्याला आपलं कोण, परक कोण, सगळं कळतं. मला भीती वाटते, कारण माणसाचा माणसावर विश्वास बसत नाही. कुत्र्यावर कुठे ठेवायचा आहे? तरी लोकांना त्याचं कौतुक असतं. ठीक आहे, कुत्रा म्हटलं तरी एक वेळ मान्य आहे, पण तुकाराम महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणणंही मला मान्य आहे थोडस. वृषभ म्हणजे बैल, ते मान्य आहे, कारण काही नाही तर नाही, नसेल बुद्धी, पण त्याच्याशिवाय अन्न धान्य पिकत नाही ना. ओझं उचलण्याच्या तरी कामी आहे, ओझं तरी उचलू शकतो. बैल तरी बघा, मनुष्य घरात आणतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याला गोठ्यात बांधतो, त्याला विकत घेतो, काहीतरी उपयुक्तता आहे. पण बैल म्हणूनही जेव्हा भागत नाही, तेव्हा तुकाराम महाराज अजून पुढचं बोलतात, विचार नाही नर खर तो कैसा, पाठी वाहे ज्ञान भार लगड जैसा. त्याला बैल म्हणून भागलं नाही म्हणून खर म्हणावं लागलं. खर म्हणजे गाढव, पण गाढव तरी उपयोगाला येईल. काही का असेना, कसं का असेना, निदान शिवी द्यायच्या तरी कामाचा काहीतरी असं होऊ शकेल. पण हे जेव्हा होत नाही, तेव्हा मग संत महात्मे ही कठोर भाषा बोलून दाखवतात. माझी हे भक्ती मी जळवते जियाले, पण अगा पृथ्वीवरील पाषाण नसती काही, त्याला सजीव योनीतूनच हाकलून दिलं. मनुष्य योनीतून हाकलून दिलं, पशु योनीत ठेवलं, पण पशु योनीतही हाकलून दिलं आणि मग त्याला एकदम जड मूढ योनीला पाठवून दिलं, पाषाण रूपाला नाही. असं का केलं असेल? माझी भक्ती वेळ जळवते जियाले, पण त्याच्या जगण्याला काडी लागावी असं ज्ञानोबारांना म्हणावं वाटलं. कशा करता? तेच नाथ महाराज इथे म्हणतात, भक्तिवीण पशु कशासी वाढला, कशा करता वाढला असेल? जो भक्ती करत नाही तो पशु आहे. हा एक सरळ भाग झाला, सरळ भाग झाला. येषां विद्यां विद्यान तपोन दानम, येषां ज्ञानम न शीलम न धर्मः, ते मर्त्य लोके भुवि भारभूतः मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. ज्यांच्या जवळ विद्या नाही, तप नाही, दान नाही, ज्ञान नाही, ध्यान नाही, ते कोण आहेत? ते मर्त्य लोके भुवि भारभूतः, ते या पृथ्वीवरचा भार आहे, भार. कोण आहेत ते? मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति, माणसाच्या रूपात पशु आहेत. ते पशु चरताना दिसतात. ज्यांच्या जवळ विद्या नाही, दान नाही, धर्म नाही, विचार नाही, नामस्मरण नाही,
तप नाही, धर्म नाही, काय आहे त्यांचा उपयोग? मग ते पशु झाले. म्हणून तुकाराम महाराजांनी ते मरते लोके भूविभार म्हणतात, ते या जगताचा भार आहे, पृथ्वीवरचा भार आहे. पृथ्वीला कोणाचा भार होतो तेच तुकाराम महाराजांनी त्या चरणात सांगितलं. काही नित्य नेमा वेळ, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण, भार वाहे तो वृषभ, त्याचा होईल भूमी भार. त्याचा या भूमीला भार होतो. आणि मग अशा लोकांचा भार सहन होत नाही म्हणून त्या पृथ्वीला गायीचं रूप घेऊन देवाकडे जावं लागतं, प्रार्थना करावी लागते. यांना मारण्याकरता अवतार आला. या पापाचा भार झाला, पापाचा भार झाला म्हणून पृथ्वी जी गेली भगवंताकडे गायीच्या रूपामध्ये. भागवत पहा, रामायण पहा, दोन्हीकडे आपल्याला हा प्रसंग दिसतो. ते भक्ती करत नाहीत, नामस्मरण करत नाहीत म्हणजे पशु आहेत असं जे नाथ महाराजांना सांगायचंय, त्याचा दुसरा विचार असा आहे की ते मग भक्ती करत नाही तर करतात काय? भक्ती करत नाही तर करतात का? दोन प्रश्न मला या संबंधात आपल्या समोर ठेवायचे. एक प्रश्न, भक्ती करत नाहीत एवढाच त्यांचा दोष आहे का? एवढंच सांगायचंय का जे भक्ती करत नाहीत ते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखादा नामस्मरण करत नाही म्हणून त्याच्या जगण्याला इतकी तुच्छता देण्याचं कारण काय? कदाचित नामस्मरण करत नसेल पण परोपकार करत असेल, नामस्मरण करत नसेल पण दानधर्म करत असेल, नामस्मरण करत नसेल पण कुणाला तरी मदत करत असेल. नामस्मरण करत नाही हा एकमेव निकष आहे का की माणसाच्या जीवनाच्या व्यर्थतेचा एकमेव निकष तो नामस्मरण करत नाही? अरे बाकीच्या साधनांमध्ये तो प्रवृत्त झाला असेल, बाकीच्या साधनांच्या अनुषंगाने तो कदाचित आपल्या जीवनाचा विकास करून घेत असेल, करत नसेल नामस्मरण, नसेल एखाद्याला नामावरचं प्रेम, बिघडलं काय? दोन्ही प्रश्न मला आपल्या समोर ठेवायचे. लोक नामस्मरण करत नाही करत. मी योग मार्गाने जाणार आहे, मी अमक्या मार्गाने जाणार आहे, मी ज्ञान मार्गाने जाणार आहे, नामावर माझा विश्वास नाही. ठीक आहे ना, ज्ञान मार्गाने चाललायस ना, ते ज्ञान परब्रह्माचंच करून घ्यायचंय ना, परब्रह्म स्वरूपालाच तो प्राप्त होण्याची शक्यता आहे ना. बिघडलं काय? जीवनाची धन्यता त्याच्यात नाहीये का? भगवत स्वरूपाला प्राप्त होण्यामध्ये जीवनाची धन्यता नाहीये का? जर नसेल तर नष्टो मोह स्मृतिर्लब्धा म्हणणारा अर्जुन काय कामाचा ठरला? तुम्हा आमाड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड सेवा सुख हे म्हणणारा अर्जुन काय कामाचा? परमात्म्याची प्राप्ती होणं महत्वाचं. तुम्ही मार्ग कोणता स्वीकारायचा आहे स्वीकारा. बरं, जो ज्ञान मार्ग त्यांनी स्वीकारलाय नाम मार्गाला सोडून, तो ज्ञान मार्ग काही शास्त्रांनी सांगितलेला नाहीये का? वेदांनी सांगितलेला नाहीये का? ज्ञानादेव तू कैवल्यम सारखी प्रमाण त्याला उपलब्ध नाही आहेत का? ज्ञाने विणे के उपाय करेसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखी हे 15व्या अध्यायात ज्ञानोबा बोलत नाहीत का? ज्ञानाशिवाय अर्जुना तू दुसरा कोणताही मार्ग स्वीकारलास तरी तू त्या संसाराच्या गुंताड्यात अडकून पडशील. ज्ञान एकमेव तुला सोडवणार आहे. ज्ञान शस्त्रे तिकटे निकळू हा निवटे, मग निशेष कथा फिटे मानसीचा 4था अध्याय. नरूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न चातिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंग शस्त्र सांगितलं ना, तिथं कुठं नाम आलं? मग हे सगळं व्यर्थ होईल ना? का नामाचा आग्रह धरता? नामाशिवाय अन्य साधनांमध्ये प्रवृत्त होऊच द्यायचं नाही का तुम्हाला? मग बाकी सगळे मूर्ख आहेत आणि तुमचा नामस्मरण करणारा तेवढाच एक शहाणा आहे. भक्ती विण पशु कशासी वाढला? ही एक शंका आहे. दोन शंका मला आपल्या समोर ठेवायच्या आहेत, मी ठेवल्या आहेत. त्या संबंधानं मला बोलणं भाग आहे. दोन्ही शंका अगदी थोडक्या शब्दामध्ये मी त्याचं विवरण करतो. भक्तीविण पशु कशासी वाढला म्हणजे जो भक्ती करत नाही तो पशु आहे. हा जरी सरळ वाक्याचा अर्थ आपल्याला प्राप्त होत असला तरी काल म्हटल्याप्रमाणे त्याचा व्यतिरेकही लक्षात घेतला पाहिजे. जो भक्ती करत नाही तो पशु आहे याचा दुसरा अर्थ असा आहे, मग भक्ती करत नाही तर तो काय करतोय?
भक्ती करत नाही आणि तर त्याला पशु म्हणायचं असेल तर तो काय करतोय? मग पुन्हा आपल्याला त्या श्लोकामध्ये जावं लागतं. तो एवढंच करतोय, आहार निद्रा भय मैथुनंच, एवढंच तो करतोय. हा त्याचा अर्थ झाला. तो भक्ती करत नाही म्हणजे तो ज्ञानाकडे जात नाही, हा त्याचा अर्थ आहे. तो फक्त विषयामध्ये गुंतलेला आहे आणि जो विषयामध्ये गुंतलेला असतो तोच पशु आहे, हे सांगायचं आहे. कारण ज्ञानोबाईने आपल्याला असं सांगितलं, हिरवा चारा भांबावे पशु. पशुचं पशुत्व हे विषयाच्या दर्शनात भांबावून जाण्यामध्ये असतं. पशु असणं म्हणजे काय? पशु असणं म्हणजे काय? माणसाला पशु म्हणणं याचा अर्थ काय? रूपक अलंकाराने बघा, साहित्य दृष्टीने बघायचं असेल तर हा रूपक अलंकार करा. तुम्ही पशु आणि माणसाला समान करता आहात. रूपक अलंकार एकरूपता दाखवत असतो. तद रूपकम अभेदोय उपमान उपमेय योगो, असं त्याचं लक्षण काव्य प्रकाशामध्ये मम्मटांनी दिलं. रूपक अलंकार म्हणजे काय? उपमेय आणि उपमान यांची तद्रूपता, अभेद जिथं सांगितलेला असतो त्याला रूपक अलंकार म्हणतात. आपण त्या अर्थाने विचार करा, माणूस आणि पशु, भक्तिवीण पशु कशासी वाढला, हे कुणाला म्हणणं चालू आहे? माणसालाच म्हणणं चालू आहे ना, की जो भक्ती करत नाही तो पशु आहे. म्हणजे माणूस आणि पशु यांची एकरूपता नाथ महाराजांनी सांगितली. मुद्दा हा आहे की पशुचं पशुत्व कशात लपलेलं आहे? त्याला 4 पाय आहेत, त्याला एक शेपूट आहे. आपण म्हणतो ना, अमुक अमुक माणूस सिंहासारखा आहे, सिंह देवदत्ता, असं एक उदाहरण येतं. न्यायशास्त्रात येतं, वेदांतात येतं, सगळीकडे येतं. देवदत्त सिंहासारखा असं म्हणल्यामुळे तुम्ही त्या देवदत्ताची आयाळ बघायला जाणार आहे का? अरे आमका माणूस सिंहासारखा हो असं म्हटलं तर लगेच त्याच्या पाठीमागे करून त्याचं शेपूट कुठे तुम्ही शोधणार आहात? मग काय बघणार आहात? सिंहाचा शूरपणा हा गुण याच्या ठिकाणी आहे म्हणून हा सिंहासारखा आहे, हा सिंह आहे. बरोबर आहे ना? एवढंच म्हणायचं असताना पशुचं पशुत्व कशात आहे? माणसाचं मनुष्यत्व कशात आहे? माणूस माणूस म्हणून ज्या भूमिकेत किंवा ज्या कारणाने ओळखला जातो त्या कारणाचा शोध घ्या. पशु पशु म्हणून त्याला, नाहीतर फक्त 4 पाय म्हणून पशु म्हणायचं. म्हणजे 4 पाय नसलेले पशु नाहीत का? माकडे 2 पायावर चालतं, त्याला माणूस म्हणता का? अस्वले 2 पायावर चालतं, त्याला माणूस म्हणता का? 2 पायावर चालतो तो माणूस, 4 पायावर चालतो तो पशु. ज्याला शेपूट असते तो पशु, शेपूट नसते तो माणूस. तुकाराम महाराजांनी म्हणले, उपयोग काय? पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. तुकाराम महाराजांचं प्रमाण. फक्त त्याला पूस म्हणजे शेपूट नाही आणि 4 पाय नाही, पण तो माणूस नाही, तो कुत्राच नाही म्हणतात तुकाराम महाराज. पूस नाही पायचारी, 4 पाय नाही आणि पूस नाही, शेपूट नाही. मनुष्य परी कुत्री ती, माणसाच्या रूपाला जन्माला आलेली ती कुत्री आहे. याला काय म्हणाल आता तुम्ही? असं बोललं की तुकाराम महाराज शिव्या देतात. आता काय करावं काय? पशुचं पशुत्व कशात आहे? म्हणून नाथ महाराजांनी पशुचं लक्षण आपल्याला सांगितलं, हिरवा चारा भांबावे पशु. जो विषयाला बघून भांबावतो त्याला पशु म्हणतात. पशुचं पशुत्व जे माणसावर तुकाराम नाथ महाराजांनी ठेवलंय ते कशात आहे? याचा अर्थ असा, भक्तिवीण पशु कशासी वाढला, म्हणजे भक्ती करत नाही तो पशु आहे असा अर्थ जिथं केला जातो. हा वाच्यार्थ झाला, ही अभिधा शक्ती झाली शब्दाची. पण लक्षण आपण जर करायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की जो नामस्मरण अथवा परमार्थ सोडून विषयाच्या नादाला लागलेला आहे त्याला पशु असं म्हणतात. हा त्याचा सरळ अर्थ झाला. कारण हिरवा चारा भांबावे पशु हे पशुचं लक्षण आलं. हिरवा चारा बघितला की भांबावतो, त्याला कळत नाही याचा परिणाम काय होणार आहे, कळत नाही, तो तिथे जातो. बैलाला कळतं का की तो हिरवा चारा शेजारच्या शेतात आहे, हे शेत आपल्या मालकाचं नाही? बैलाला कळतं का? कळत नाही. मग हे ज्याला कळत नाही त्याला बैल म्हणू नये का?
विचार करा ना, हाच विचार आहे. बैलाला कळत नाही, त्याला फक्त हिरवा रंग दिसला, गेला बैल तिथं. म्हणून तर शेतामध्ये भांडणं होतात. तुकाराम महाराजांना काट्यानं मारणारा गंपाजी का मारतो? तुकाराम महाराजांच्या घरातली म्हैस त्याच्या शेतात चरायला गेली म्हणून. आता म्हशीला जर कळलं असतं की हे तुकाराम महाराजांचं शेत आहे, हे गंपाजीचं शेत आहे, तर तिला म्हैस म्हटलं असतं का? साधंय ना, हे कळत नाही. पशुचं पशुत्व कशात आहे? विषय दर्शनाने ज्याची बुद्धी भोगार्थ भ्रमिष्ट होते त्याला पशु असं म्हणतात. हे लक्षात झालं आता त्याचं. भ्रमिष्ट होते नाही, भोगार्थ भ्रमिष्ट होते, भोगा करता भ्रमिष्ट होते, कळत नाही. म्हणून सांगितलं जाताना की एखादा बैल जर काम करत नसेल तर शेतकरी त्याला मारत नाही. चालत नसेल, हलत नसेल, ढकलला तरी पुढे जात नाहीत काही काही बैल. होत ना असं, गावागावात होत असं. शेतकरी मारून ढकलतात तरी तो बैल हलत नाही. पण शहाणा शेतकरी मारत नाही. तो काय करतो? तिथलं गवत तोडतो, त्याची एक पेटवी तयार करतो, ती बैलाच्या मानेच्या जूवर बांधतो. बैलाच्या डोळ्याला गवत दिसतं हिरवं, आणि बैलाला असं वाटतं की 2 पावलं पुढे टाकलं की आपल्याला गवत मिळणार. म्हणून तो बैल 2 पावलं पुढे टाकतो, त्याच्या मानेवरचं जुई 2 पावले पुढे जातं, आणि त्या जूला बांधलेली पेंडी 2 पावलं पुढे जाते. बैलाला गवत मिळत नाही, पण शेतकऱ्याचं काम झाल्याशिवाय असं होतं ना. मग इतकी पावलं टाकूनही ज्या अर्थी आपल्याला हे गवत मिळत नाही, त्या अर्थी हे गवत फक्त आपल्या दर्शनार्थ बांधलेलं आहे, खाण्याकरता बांधलेलं नाही. हे बैलाला कळत नाही, म्हणून तो बैल. विषय म्हणून मी म्हटलं लक्षण आपण लक्षात घ्या ना. विषयाच्या दर्शनानं भोगार्थ ज्याची बुद्धी भ्रमिष्ट होते, ज्याला कळत नाही, कारण भोगासक्त झालेली बुद्धी आहे. मन फक्त विषयाकडे धावत आहे. विषयी ओढी जीवे गुणले जीव. हा सांगतो ते. विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोच काही इंद्रियांचा. 2रा अध्याय ज्ञानोबा बोलतात. विषय ओढी गुलले जीव, आता याची कोण करील कीवन उपजे नारायणे भाव पावनी ठाव नरदेव. कोण सुख धरिले संसारी, पडोली काळाची आहारी, माप लागले शरीरी, झाली यावरी सळे ओढीते. किती बोलायचं? म्हणून मला गंमत वाटते. आता प्रमाण चालत. विषय ओढी गुलले जीव, शब्द किती? 4 शब्दात 3 व्याख्या तुकोबारांनी सांगितली. जगाच्या पाठीवर कोणताही साहित्यिक, कोणताही तत्वज्ञ अथवा कोणताही विवरणकार इतक्या कमी शब्दात इतक्या व्यापक व्याख्या सांगू शकत नाही, तेवढ्या तुकोबारांनी सांगितले. शब्द 4च आहे. विषय ओढी गुलले जीव. पण या 4 शब्दामध्ये 3 व्याख्या आहेत. विषयाची व्याख्या आहे, जीवाची व्याख्या आहे, बोलण्याची व्याख्या. कशी करणार? तिथंच करणार. विषय ओढी गुलले जीव. विषय कशाला म्हणतात? जीव ज्याला बघून भुलतो त्याला विषय म्हणतात. जीव कुणाला म्हणतात? विषयाला बघून जो भुलतो त्याला जीव म्हणतात. आणि भुलणं कशाला म्हणतात? विषय बघितल्यावर जीवाचं जे होतं त्याला भुलणं. किती सोपं, किती सहज. सहज बोलणे हित उपदेश करोनी साऱ्यास शिकविते. किती सरळ आहे. हिरवा चारा भांबावे पशु. आता हा पशु शब्द जो ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला, या पशुत्वाची पराकाष्ठा कुठे होते हे ज्ञानोबारांनी पुन्हा ज्ञानेश्वरीत अर्जुनाला सांगताना सांगितलं. भगवंताच्या मुखातून बोलताना ज्ञानोबारा अर्जुनाला सप्रमाण, अर्जुनाला जो इतिहास माहिती आहे त्या इतिहासाचं स्मरण करून घेऊन सांगतात. कोणाचा इतिहास आहे? नहुष राजाचा इतिहास जो भागवतामध्ये आला. नहुष. आणि ज्ञानोबा त्याचं स्मरण करून देतात अर्जुनाला. अर्जुना, नहुष स्वर्गाधिपती झाला,
परी रहाटी भांबावला, तेने भुजंगत्व पावला नेणसी काही. हे तुला माहिती नाही काय की तो नहुष राजा भुजंग म्हणजे सर्प योनीला प्राप्त झाला, पशु झाला की नाही. सर्प झाला म्हणजे काय झाला, पशु झाला. कशाला झाला, रहाटी भांबावला म्हणून पशु झाला ना. रहाटी आता त्याला जे पशुत्व आलं ते कशानं आलं, नहुष राजा आपल्या कर्मानं आपल्या यज्ञानं स्वर्गाचा अधिपती झाला, इंद्र झाला. आता इंद्र झाला म्हटल्यानंतर तिथं त्या पदावर बसल्यानंतर त्याच्या जे जे मालकीचं असतं ते होतच असतं. प्रोटोकॉल जसं असेल तसं त्याच्यानुसार त्याला सगळं मिळत गेलं. तिथे त्या इंद्राची पत्नी असते इंद्राणी. त्या इंद्राणीचं सौंदर्य बघून या नहुष राजाला तिची अपेक्षा निर्माण झाली. पण दुर्दैवाने ती इंद्राणी त्याच्याकरता नव्हती. पण हा झाला होता इंद्र, पदावर तर बसला होता. इंद्राणीची अपेक्षा, विषयाची अपेक्षा तर निर्माण झाली. मग काय करावं, त्याने इंद्राणीकडे निरोप पाठवला. अपेक्षा आहे, भोग लालसा आहे, मी येणार आहे. इंद्राणीने सांगितलं या. आता ती हुशार होती, तिने सांगितलं या, पण माझी एक अट आहे, तर मी तुम्हाला मिळेल. काय अट आहे, तिने सांगितलं अनुच्चिष्ट वाहनामध्ये बसून या. भागवतातली कथा आहे, अनुच्चिष्ट वाहनामध्ये बसून या. आता अनुच्चिष्ट वाहन म्हणजे आतापर्यंत कुणीही जे वाहन वापरलेलं नाही अशा वाहन. रथामध्ये अनेकांनी रथ वापरलाय, तुम्ही ह्याच्यावर बसून याल, काय हत्तीवर बसून याल, अनेकांनी ते वाहन वापरलंय. गाडीत बसून याल, अनेकांनी वापरलंय. पालखीत बसून याल, अनेकांनी वापरलंय. अनुच्चिष्ट वाहनामध्ये बसून या. मग याने विचार केला, भोग लालसा कशी असते. मनुष्य भ्रमिष्ट होते, भोगार्थ म्हणजे काय होतं हे आपल्याला कळतं. म्हणून ही ओवी मला एक प्रमाण आहे पशुत्व सिद्ध करण्याचं. तेने भुजंगत्व पावला नेणसी काही, हे ज्ञानवरांना अर्जुनाला आठवून द्यावं लागलं. अर्जुनाला त्याच्या चरित्र आणि त्याच्या इतिहास संबंधानं जी काही स्मरण ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात त्याच्यातलं एक स्मरण आहे. विराटाघरचं स्मरण ज्ञानवरांनी उत्तर वैराटीचा राजा तू का निघाला, तुझा हा छात्र स्वभाव तुझा हे तिथलं स्मरण करून दिलंय. अज्ञातवासातलं विराटाच्या घरचं अर्जुनाचं पूर्ण जीवन आणि त्याच्या स्मरणानं अर्जुनाला काही उपदेश करणं ही जी काही निवडक स्थळ अर्जुन चरित्र संबंधानं ज्ञानेश्वरीमध्ये येतात त्याच्यातलं एक स्थळ आहे. नहुष स्वर्गाधिपती झाला तरी रहाटी भांबावला. काय भांबावला एवढं, इंद्राणीने सांगितलं अनुच्चिष्ट वाहनामध्ये बसून घ्या. मग आता कोणतं वाहन आहे, कुठलंही वाहन मनात आणलं की ते कोणीतरी आधी वापरलेलंच आहे. ह्याच्यावर बसा त्याच्यावर बसा, अरे गाढवावर बसून जाणारी माणसं. काही देवता त्यांचं वाहन गाढव आहे. आता हे बघितल्यानंतर त्याला वाटलं काय करावं, पण ती इंद्राणी मिळाली पाहिजे. विषय लालसा इतकी तीव्र असते. विषयाची गंमतच ही आहे की विषयाच्या प्राप्तीत विषयाची लालसा कमी होत असते, पण विषयाच्या अप्राप्तीत ती वाढत जात असते. मिळत नाही तोवर ते अधिकाधिक मिळावं वाटत राहत, मिळाल्यानंतर त्याचे इतकं कौतुक राहत नाही. काय करावं, कुठलं वाहन स्वीकारावं कळे ना. विचार करून त्यांनी ठरवलं भांबावणं म्हणजे काय ते सांगतो. तो पालखीत बसला. अरे पण पालखी सुद्धा अनेकांनी वापरलेली आहे. तो म्हणाला तशी पालखी नाही, ती पालखी त्याने सप्तऋषींच्या खांद्यावर. भोग लालसेने माणसं आंधळी होतात म्हणजे काय होतात, पालखीमध्ये आपण बसला आणि ती पालखी त्यांनी ऋषींच्या खांद्यावर ठेवली. काय भोगाची लालसा आणि तीव्रता असेल की आपण कुणाचा अपराध करतो आहोत ही सुद्धा भावना आणि ही सुद्धा जाणीव राहत असेल. किती कशी बुद्धी भ्रष्ट होत असेल भोगामध्ये माणसाची. कामातुराणा भयं न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला न कशाचं भय असतं ना कशाची लाज असते. क्षुधातुराणा रुचिर न वेला. भूक लागलेल्या माणसाला चवही कळत नाही, वेळही कळत. कामातुराला भय नसतं, लाज नसते कशाची.
सप्तऋषींच्या खांद्यावर पालखी दिली. आता इंद्राची आज्ञा झाली, ऋषींना नाही म्हणता येईल. कारण इंद्र पदावरून अनेक वेळेला त्यांच्या तपाचं रक्षण झालेलं आहे. अनेक असुरांपासून इंद्राने त्यांना वाचवलेलं आहे. उपकाराच्या ओझ्याखाली दडलेले किंवा दाबले गेलेले हे ऋषी त्यांची जीव नाही म्हणायला दजवली नाही. परोपकारार्थ ज्यांचं जीवन गेलेलं आहे त्यांना कुणाला नाही म्हणायची सवय नसतेच. आणि हे तर ऋषी आहेत. ऋषींच्या खांद्यावर पालखी दिली. आता पालखी, ऋषी काही पालखी वाहणार आहेत का? त्यांना काही त्याची सवय आहे का? बरं, ऋषी होते 7. पालखी वाहताना मागच्या आणि पुढच्या कांड्याला निदान समान लोक तरी असावेत. हे होते 7. त्याच्यामुळे पुढे होते 4, मागे झाले 3. 4चा वेग 3ला आवरेना. 3 मागे ओढायला लागले, 4 पुढे ओढायला लागले. बरं, यांना काही सवय नव्हती पालखी वाहण्याची. एवढं ओझं वाहण्याची काय सवय आहे त्यांना? ते तप करणारे, ते ऋषी आहेत, ध्यानधारणा करणारे. पालखी वाहण्याचं काम त्यांना कसं? त्या बोयांना माहिती असतं पालखी कशी व्हायची, कसं चालायचं असतं. ते पालखी वाहताना एका लयीत सगळ्यांची पावलं पडावी लागतात, तर ती पालखी सुखकर असते. एका लयीत म्हणून ते हुम 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 करून जातात ना, ती लय असते त्यांनी पकडली. त्या लयीत ती पावलं पडण्याकरता कसा आवाज त्यांना करावा लागतो. आता हे ऋषी बिचारे यांना तसं काही म्हणायचं असतं, अशी पालखी व्हायची असते, माहित नाही. जडभरताचंही असंच झालं, आपल्याला माहितीये. झालं ते सप्तऋषी जेव्हा खांद्यावर पालखी घेऊन निघाले. आता ऋषींच्या खांद्यावर एकतर इंद्राणीची अपेक्षा अधिकार नसताना केली, हा पहिला दोष. दुसरा दोष, अनुच्चिष्ट वाहनामध्ये बसून या ही अट घातल्यानंतर अनुच्चिष्ट वाहनाकरता म्हणून सप्तऋषींची निवड करणं, हा दुसरा दोष. सप्तऋषींच्या खांद्यावर आपली पालखी देणं, हा दोष. पण पालखीमध्ये बसल्यानंतर ते ऋषी जेव्हा निघाले तेव्हा त्यांना नीट चालता येईना, गती मंद व्हायला लागली. याच्या अंतःकरणामध्ये त्या इंद्राणीची अपेक्षा इतकी तीव्र, लालसा इतकी तीव्र की ऋषींना त्यांनी, समोर चालणाऱ्या ऋषीला त्यांनी लाथ मारली, सांगितलं सर्प म्हणजे वेगाने चल. एका स्त्रीच्या भोगापोटी एका ऋषीला आपण लाथ मारतो आहोत, कळलं नाही. विषयाच्या उपस्थितीमध्ये भोगार्थ बुद्धी भ्रमित होणं म्हणजे काय, याच्याकरता म्हणून बोलतो. सर्प लाथ मारली, ऋषींनी साप दिला. सर्प म्हणतो ना, तूच सर्प योनीला प्राप्त होशील. तेने भुजंगत्व पावला नेणसी काही. पशुत्व कशात आहे? ते 4 पायात नाही आहे, ते एका शेपटामध्ये नाही आहे, ते शब्दोच्चार न करण्यामध्ये नाहीये, विचार शक्ती त्याच्या ठिकाणी नाहीये, याच्यामध्ये त्याचं पशुत्व नाहीये. विषयाच्या दर्शनामध्ये बुद्धी भ्रमित होण्यामध्ये जर त्याचं पशुत्व आहे, तर भक्ती विण पशु कशासी वाढला, याचा अर्थ भक्ती करत नाही, याचा अर्थ तो विषय भोगात रमलेला आहे, म्हणून त्याला पशु. याचा अर्थ करताना पशुचं पशुत्व कशात आहे हे लक्षात घेऊन केलं पाहिजे. तो भक्ती करत नाही याच्याबद्दल नाथ महाराजांना काही म्हणायचं नाही. तो भक्ती न करता विषय सुखात रमलेला आहे, याच्यात नाथ महाराजांची अडचण. तो भक्ती करत नाही, ठीक आहे, मग काय करतो? भक्ती करत नाही पण दुसरं काहीतरी करतो, करू दे. तो विषय सुखात रमला हे नाथ महाराजांना पटत नाही. आणि याच्याकरता म्हणून नाथ महाराजांनी त्याला पशु असं म्हटलं. गीतेचा शब्द जर सांगायचा झाला, नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः. नराधम, दुष्कृतिनो मूढाः नराधमाः, 3 शब्द गीतेने वापरले. कोण? मनुष्य रूपानं जन्माला येतो पण न माम प्रपद्यन्ते, मला शरण येत नाही.
तो कोण आहे? तो दुष्कृती आहे, तो मूढ आहे आणि तो नर